रोज शाहिरी मानाचा मुजरा, शाहिरी मानाचा मुजरा. तसेच सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आणि श्रीवांचाही आपले नृत्य मंडळ आम्ही हुकनेवाडी आम्ही आमच्या छोट्याशा कलेला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
रसिकांना पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुद्रा करतो। रसिक हो, सर्वप्रथम आपल्या समोर गण सादर होणार आहे, पण त्याआधी या आपल्या सर्व 33 कोटी देवांना आळवून सर्वप्रथम त्यांना नमन सादर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर एकदंताची कथा म्हणजे भगवान परशुराम आपले आद्य आराध्य दैवत श्री शंभू महादेवांची भेट घेण्यासाठी जात असतात आणि त्यावेळी पार्वती पुत्र गणेश हा त्यांचा रस्ता रोखतो आणि त्या दोघांमध्ये घनघोर युद्ध होऊन त्या युद्धाचे परिणाम काय होतात आणि गणेशाला कोणत्या नवीन नावाने संबोधले जाते हे आम्ही आमच्या या गणातून दृश्य रूपाने सादर करत आहोत। एकदंताची कथा लक्ष असू द्या। बोल श्री गणपती गजानन महाराज की जय, गाव देवी माते की जय, वाघजाई माते की जय। बोल
रेणुका मातेचा बाळ परशुरामा ऋषी जमदग्नीचा पुत्र परशुरामा ऋषी जमदग्नीचा पुत्र परशुरामा रेणुका मातेचा बाळ परशुरामा रेणुका मातेचा बाळ परशुरामा ऋषी जमदग्नीचा पुत्र परशुरामा ऋषी जमदग्नीचा पुत्र परशुरामा रेणुका मातेचा बाळ परशुरामा रेणुका मातेचा बाळ परशुरामा ऋषी जमदग्नीचा पुत्र परशुरामा ऋषी जमदग्नीचा पुत्र परशुरामा रेणुका मातेचा बाळ परशुरामा रेणुका मातेचा बाळ परशुरामा ऋषी जमदग्नीचा पुत्र परशुरामा ऋषी जमदग्नीचा पुत्र परशुरामा आपल्या ठिकाणी वाहमिला पराभूत होणार नाही या त्रिलोकाला पराभूत होणार नाही या त्रिलोकाला पराभूत होणार नाही या त्रिलोकाला आपल्या ठिकाणी वाहमिला पराभूत होणार नाही या त्रिलोकाला पराभूत होणार नाही या त्रिलोकाला पराभूत होणार नाही या त्रिलोकाला शिवशंभूचा भक्त हा निराळा शिवशंभूचा भक्त हा निराळा दर्शन देण्यात आले कैलासाला दर्शन घेण्यात आले कैलासाला शिवशंभूचा भक्त निराळा शिवशंभूचा भक्त निराळा दर्शन घेण्यात आले कैलासाला दर्शन घेण्यात आले कैलासाला शिवशंभूचा भक्त हा निराळा शिवशंभूचा भक्त हा निराळा दर्शन घेण्यात आले कैलासाला दर्शन घेण्यात आले कैलासाला शिवशंभूचा भक्त निराळा शिवशंभूचा
बोलतो
परशुराम चरणी आता प्रसंग घोषित होई अवतार काळी घेई आता प्रसंग घोषित होई अवतार काळी घेई परशुराम चरणी येई परशुराम चरणी येई परशुराम चरणी नाव ठेवले
आता आपल्या समोर गवळणीचे सादरीकरण होणार आहे. गवळण अशी आहे की मथुरेचा राजा कंस याने भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी अनेक दैत्य त्या गोकुळात चाल करून पाठवले. त्यातीलच एक अरिष्टासूर नामक दैत्य आज या गोकुळावर चाल करून येत आहे. तो दैत्य कोणते रूप घेऊन त्या गोकुळात येत आहे आणि भगवान श्रीकृष्ण कशा प्रकारे त्याचा वध करतात हे आम्ही गवळणीतून दृश्यरूपाने आपल्या समोर सादर करत आहोत. अरिष्टासुराचा वध लक्ष असू द्या. नंदाचा नंद मुहावी वाजवित गोड बासरी. नंदाचा नंद मुहावी वाजवित गोड बासरी.
या देवकी नंदाचे आज मला या कानाचे या देवकी नंदाचे तेरी तो बसवी जोहाचे पत शुद्ध
दीनवर
रसिक हो, यानंतर आपल्या समोर श्रावण बाळाची कथा सादर करणार आहोत। श्रावण बाळाची कथा अशी आहे की श्रावण बाळाची कथा गा